तर आज आपण नेक्स्ट रिॲक्शन पाहणार आहोत, म्हणजेच नेक्स्ट केमिकल प्रॉपर्टीज रिॲक्शन्स ड्यू टू ब्रेकिंग ऑफ ओ एच बॉन्ड. तर यामध्ये ओ एच बॉन्ड हा अल्कोहोलमध्ये आहे आणि फिनॉलमध्ये सुद्धा आहे. मग अल्कोहोल आपण कोणाला म्हटलं आहे, आर ओ एच ग्रुप हा आरला अटॅच असेल, म्हणजे अल्किल ग्रुपला अटॅच असेल, म्हणजे तो अल्कोहोलिक ओ एच झाला. आणि ओ एच ग्रुप बेन्झिन रिंगला डायरेक्ट अटॅच असेल तर तो फिनॉलिक ओ एच झाला. पण या ठिकाणी आपण रिॲक्शन्स काय घेतलेली आहे, रिॲक्शन्स ड्यू टू ब्रेकिंग ऑफ ओ एच बॉन्ड. कशामुळं सांगितलं आहे आपण, ब्रेकिंग ऑफ ओ एच बॉन्ड, म्हणजे ओ एच बॉन्ड काय होणार आहे, ब्रेक होणार आहे. त्यामुळं केमिकल्स रिॲक्शन आहेत. त्यामध्ये फर्स्ट रिॲक्शन आहे ॲसिडिक कॅरेक्टर ऑफ अल्कोहोल्स अँड फिनॉल्स. मग यामध्ये फ्रॉम लॅबोरेटरी टेस्ट तर आपण वरती पाहिलेली आहे. कुठली टेस्ट पाहिलेली आहे, कॅरेक्टरिस्टिक टेस्ट फॉर फिनॉल. म्हणजेच काय घेतलं आहे आपण, कंपाऊंड प्लस ॲक्वेस FeCl3 और न्यूट्रल FeCl3. इट गिव्स व्हायोलेट, ग्रीन और पर्पल कलर. इट गिव्स फेरिक फिनॉक्साइड. That is, the reaction indicate presence of OH phenolic group. Compound plus FeCl3, no coloration. Reaction indicate OH alcoholic groups. Easily a laboratory test. From the laboratory test, it is understood that in aqueous medium, phenol show weak acidic character while alcohols are neutral. म्हणजे फिनॉल हा कसा आहे, वीक ॲसिडिक कॅरेक्टर आहे आणि फिनॉल हा न्यूट्रल आहे. वीक ॲसिडिक, आपण ॲसिड जो आहे, ॲसिड असेल किंवा बेस असेल, मग तो स्ट्रॉंग आणि वीक यामध्ये त्याचं डिवायडेशन केलेलं आहे. वीक ॲसिड किंवा वीक बेस म्हणजे ज्याचं डिसोसिएशन कंप्लीट होत नाही किंवा आयोनायझेशन कंप्लीट होत नाही, मग तो ॲसिड असेल किंवा बेस असेल, म्हणजेच त्याला काय म्हटलं जातं, वीक ॲसिड किंवा वीक बेस म्हटलं जातं. आणि त्यासोबतच स्ट्रॉंग ॲसिड किंवा स्ट्रॉंग बेस किंवा स्ट्रॉंग बेस, स्ट्रॉंग ॲसिड, म्हणजे ज्याचं डिसोसिएशन किंवा आयोनायझेशन कंप्लीट होतं त्याला स्ट्रॉंग ॲसिड किंवा स्ट्रॉंग बेस म्हटलं जातं. मग या ठिकाणचा हा जो फिनॉल आहे तो फिनॉल कसा सांगितला आहे, वीक ॲसिडिक कॅरेक्टर, म्हणजे कसा ॲसिडिक आहे, वीक आहे. वाईल अल्कोहोल्स आर न्यूट्रल. मग वरती आपण जसं सांगितलं की ओ एच फिनॉलिक असेल तर कलर डेव्हलप होतो, म्हणजे तो कोण झाला, वीक ॲसिडिक कॅरेक्टर झाला. नो कलर आहे म्हणजे तो कसा घेतलेला आहे, न्यूट्रल आहे. ॲक्वेस मीडियम, फिनॉल शो वीक ॲसिडिक कॅरेक्टर व्हाईल अल्कोहोल्स आर न्यूट्रल. It is clear that therefore the reactivity of alcohol and phenol towards ionization of OH bond in them is different. आपण वरती आत्ता सांगितलं की स्ट्रॉंग आणि वीक, म्हणजे ज्याचं आयोनायझेशन कंप्लीट असेल तर तो स्ट्रॉंग झाला. आता इथं फिनॉल आपण काय सांगितलं आहे, वीक ॲसिडिक सांगितलं आहे, म्हणजेच त्याचं आयोनायझेशन हे कसं असेल, पार्शियल असेल. पार्शियल म्हणजे कंप्लीट नसेल. आणि अल्कोहोलला आपण कसं सांगितलं आहे, कम्प्लिटली न्यूट्रल सांगितलं आहे. म्हणजे त्या ठिकाणी जर न्यूट्रल असेल तर तो ओ एच कुठला असेल, अल्कोहोलिक असेल. मग यामध्ये जी आयोनायझेशन पॉवर आहे, कोणाचा आयोनायझेशन पॉवर आहे, ओ एचचा पॉवर आहे. मग त्यामध्ये अल्कोहोल आणि फिनॉलमधल्या ओ एचचा आयोनायझेशन जो आहे तो कसा आहे, डिफरंट आहे. द रिझन बिहाइंड दिस डिफरन्स लाईज in the extent of stabilization of respective conjugate base with electronic effect as shown below. तर आता या ठिकाणी आपण आयोनायझेशन दाखवलेलं आहे. आपण त्याची सॉल्युबिलिटी फर्स्ट कशामध्ये पाहत असतो, कुठल्याही ऑर्गॅनिक कंपाऊंडची सॉल्युबिलिटी ही वॉटरमध्ये पाहिली जाते. आणि जर तो वॉटरमध्ये इनसॉल्युबल असेल तर तो कशामध्ये सॉल्युबल केला जातो, ऑर्गॅनिक सॉल्व्हंटमध्ये केला जातो. म्हणजेच त्या ठिकाणी बेन्झिन असेल, इथर असेल किंवा CCl4 असेल. मग या ठिकाणी फर्स्ट आपण जे आयोनायझेशन आहे ते कशामध्ये घेतलेलं आहे, वॉटरमध्ये घेतलेलं आहे. आयोनायझेशन ऑफ अल्कोहोल इज रिप्रेझेंटेड बाय द फॉलोइंग इक्विलिब्रियम. ROH म्हणजे हा अल्कोहोल आहे. कोणाशी आयोनाइज केलं आहे आपण,
H2Oशी केलेला आहे. मग या ठिकाणी HOH म्हणजे ज्या ठिकाणी OH बॉन्ड ब्रेक होणार आहे म्हणून सांगितलं आपण. रिॲक्शन ड्यू टू ब्रेकिंग ऑफ OH बॉन्ड म्हणजेच ROH प्लस H2O रिव्हर्सिबल रिॲक्शन्स. रिव्हर्सिबल रिॲक्शन म्हणजे काय असेल, कम्प्लीट रिॲक्टन्सचं कन्व्हर्शन प्रोडक्टमध्ये होतं फॉरवर्ड डायरेक्शननी आणि बॅकवर्ड डायरेक्शननी प्रोडक्टचं कन्व्हर्शन हे कशामध्ये होतं, रिॲक्टंटमध्ये होतं. तर या ठिकाणी आता ब्रेकिंग रिॲक्शन ड्यू टू ब्रेकिंग ऑफ OH बॉन्ड घेतलेला आपण, म्हणजे हा OH बॉन्ड काय होणार आहे, ब्रेक होणार आहे. मग हा RO मायनस प्लस आता या ठिकाणचा एक हायड्रोजन, या ठिकाणचा H2O म्हणजेच H3O प्लस. हा आहे अल्कॉक्साइड आणि हा आहे हायड्रोनियम आयन और हेवी वॉटर. Electron donating inductive effect of alkyl group destabilizes the alkoxide ions. As a result, alcohol does not ionize much in water, behaves like neutral compound in equilibrium. म्हणजेच या ठिकाणी इंडक्टिव्ह इफेक्ट, तर आपण 11th इंडक्टिव्ह इफेक्ट आणि इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट दोन्ही कन्सेप्ट पाहिले. मग यामध्ये काय घेतलेलं आहे, इंडक्टिव्ह इफेक्ट घेतलेला आहे. इंडक्टिव्ह इफेक्ट आपण कोणाला म्हणतो, परमनंट पोलरायझेशन ऑफ सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड ड्यू टू डिफरंट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ॲटम्स, दॅट इज इंडक्टिव्ह इफेक्ट. मग आता या ठिकाणी पॉझिटिव्ह आय इफेक्ट घेतला आहे. पॉझिटिव्ह आय म्हणजे इंडक्टिव्ह इफेक्ट हा आयनी रिप्रेझेंट केला जातो. मग त्याचे दोन टाईप्स आहेत, एक आहे पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट आणि दुसरा आहे निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. मग आता इथला इफेक्ट जो आहे तो इफेक्ट पॉझिटिव्ह इफेक्ट आहे. म्हणजे पॉझिटिव्ह आयमध्ये कुठले ग्रुप आलेला आहे, अल्किल ग्रुप आलेले आहेत. डिस्टॅबिलायझेस द अल्कॉक्साइड आयन. म्हणजे आत्ता आपण रिॲक्शन पाहिली ROH प्लस H2O म्हणजे काय झालं, त्या ठिकाणी RO मायनस प्लस H3O झाला. म्हणजे RO कोण झाला, अल्कॉक्साइड झाला. H3O कोण झालेला आहे, हायड्रोनियम आयॉन्स. मग त्यावरून काय सांगितलेलं आहे, ॲज अ रिझल्ट अल्कोहोल डज नॉट आयोनाइज मच इन वॉटर अँड बिहेव्स लाईक अ न्यूट्रल कंपाऊंड इन अ ॲक्वियस मीडियम. म्हणजे या ठिकाणी डज नॉट आयोनाइज मच इन वॉटर. आयोनाइज म्हणजे त्याचं डिसोशिएशन हे कंप्लीट नाही आहे. डज नॉट आयोनाइज म्हणजे नाहीच आहे डिसोसिएशन, म्हणून अल्कोहोल हा कसा सांगितला आहे, न्यूट्रल कंपाऊंड सांगितला इन ॲसिडिक मीडियम. वरती आपण सांगितलं की फिनॉल हा वीकली ॲसिडिक आहे आणि अल्कोहोल हा न्यूट्रल आहे. आलं लक्षात. त्यानंतर आयोनायझेशन ऑफ फिनॉल इज रिप्रेझेंटेड बाय द इक्विलिब्रियम शोन बिलो. इथं सुद्धा त्याच प्रकारे आहे. वरती अल्कोहोलची ज्या पद्धतीने घेतली आपण त्याच पद्धतीने OH प्लस H3O रिॲक्शन रिव्हर्सिबल. ब्रेकिंग कुठं दाखवायचे आपल्याला, या ठिकाणी दाखवायचे. O मायनस प्लस H3O प्लस. आला म्हणजे हा H3O हेवी वॉटर आहे आणि हा फिनॉक्साईड आहे. या ठिकाणी त्याचं पॉईंट्स आहे, फिनॉक्साईड आयॉन द कॉन्जुगेट बेस ऑफ फिनॉल इज अ रेझोनन्स स्टॅबिलायझिंग दी लोकलायझेशन ऑफ negative charge. Therefore phenol ionizes in aqueous medium to a moderate extent and thereby show a weak acidic character. म्हणजे या ठिकाणी त्याचं आयोनायझेशन आहे कशामध्ये, ॲक्युअस मीडियममध्ये. कशा पद्धतीने आहे, मॉडरेट एक्सटेंट. मॉडरेट एक्सटेंट म्हणजे तो जास्तही प्रमाणात नाही आहे आयोनाइज आणि कमी नाही, म्हणजे मीडियम लेवल आहे. म्हणजेच तो कोण झाला, मॉडरेट एक्सटेंट झाला. म्हणून फिनॉल हा कसा आहे, वीकली ॲसिडिक कॅरेक्टर.